आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा बोलतोय. जे मी गेले 5-6 वर्ष माझं ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत मी अनेक भारतीयांना समभाग गुंतवणुकीविषयी योग्य मार्गदर्शन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. त्यांच्या मनात काही चुकीचे समज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ अनेकांना विचार करायला लावणारा आहे, तेव्हा कृपया नीट समजून घ्या. हा शॉर्ट असल्याने मी पटपट वेगात बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक भारतातील अनेक गुंतवणूकदार काय करतात, SCB म्हणजे सोवरिन गोल्ड बॉन्ड्स अथवा इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स अथवा असे अनेक प्रकारचे बॉन्ड्स असतील. आता मी फक्त सोवरिन बॉन्डचा अभ्यास केला आता, त्याच्यात गुंतवतात आणि खुश होतात. हे मला एवढे मिळाले. आज मी बघितलं, आत्ता इकॉनॉमिक टाइम्सची बातमी आली, कुठल्या तरी सोवरिन बॉन्ड, त्याचं नाव पण दिलं आहे JK, 2019-20चा X सिरीजचा सोवरिन बॉन्ड आहे. त्याने 156% दिले गेल्या म्हणजे आत्ता 5 वर्षानंतर. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. या सोवरिन बॉन्ड बाकीच्याचं माहीत नाही, तिथे म्हणजे 8 वर्ष पैसे ठेवावे लागतात. 8 वर्षाच्या आधी काढू शकत नाही. पण आता RBIने 5.5 वर्षानंतर त्यांना काढायला परवानगी दिली आणि 5.5 वर्षात अंदाजे 156% मिळाला आहे, म्हणजे अंदाजे 28%. आणि जो काही इंटरेस्ट असेल तो वेगळा. आणि ह्याच्यात कॅपिटल गेन टॅक्स कट होणार. जर तुम्ही 8 वर्ष ठेवलं तर कट नाही होणार. असंच तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डची माहिती काढू शकता. आता आणि हे 8%च्या आधी काढू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पैसे लागले तर काय करणार. त्याच्या विरुद्ध मी शोधलेले जे समभाग, त्यांची परतावा बघा. समभाग क्रमांक 1, सगळे परतावे 5 वर्षात आहेत. 2552.80 म्हणजे पर ॲनम 510.50. समभाग क्रमांक 2, 1854.72 पर ॲनम म्हणजेच 1854.72 हे 5 वर्षात, म्हणजे पर ॲनम 371. त्याच्यानंतर तिसरं आहे 5 वर्षात 3512 म्हणजे पर ॲनम 128.5. आणि याच्यात लक्षात ठेवा मी डिव्हिडंड नाही पकडलं. तेव्हा गुंतवणूकदारांना तुम्ही अतिशय हुशार आहात. तुम्हीच विचार करा कशात, आणि इथे शेअर्समध्ये गुंतवलं की तुम्हाला हवं तेव्हा विकू शकता. नमस्कार, पुन्हा भेटू. जय हो.